क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर भगवे वस्त्रांनी सजवले। पालखी आणि रॅलीमध्ये स्वराज्याची लाट उसळली। ढोल ताशांचा गजर, दिंडी आणि भगव्या पगड्यांमध्ये शिवभक्तीचा भव्य मेळावा। मूर्तिजापूर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अभूतपूर्व उत्साह दिसून आला। मराठा समाजाने मूर्तिजापूर येथील मारुती संस्थान श्री राम मंदिर येथून भव्य पालखी मिरवणूक काढली। ढोल, झांजा आणि मृदंगाच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भगव्या पगड्या, कुर्ता आणि महिलांना भगव्या नऊवारी साड्यांनी वातावरण भारावून गेले। पालखीचे विसर्जन मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी स्मारक चौकात झाले। त्यानंतर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली। आमदार हरीश पिंपळे, महापौर हर्षल साबळे, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पर तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे, पोलीस स्टेशन प्रभारी अजित जाधव आणि श्रीधर गुट्टे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व पक्षांचे अधिकारी, सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रतिनिधी रॅली काढण्यात आली व हातात भगवे झेंडे, ओठांवर घोषणा आणि हृदयात स्वराज्याचा अभिमान घेऊन या ऐतिहासिक उत्सवाने पुन्हा एकदा मूर्तिजापूर शिवमय झाले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।